स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे, आता लाईट पण गेलेली आहे आणि माझं PC वगैरे बंद पडलेलं आहे, त्यामुळं काम पण बंद आहे. मग म्हटलं चला व्हिडिओज बनव, कारण मी कमेंट आत्ताच बघितली. ते नाही का, मी काल एक व्हिडिओ टाकला होता करिश्माच्या बाबतीत. तर मला एक कमेंट आली, एक ताई येत का दादा येत मला नाही माहिती, कारण त्यांचे ID वगैरे असं काही नाव नाही आहे. त्यावरती फक्त असं लिहिलेलं आहे, इट्स म्हणून ID आहे त्यांची. मी कमेंट लावून देईल तुम्हाला, इथं कमेंट लावून देईल, तुम्ही चेकआउट करून घ्या. आणि कमेंट हे अशी लंबी आहे, एवढी लंबी कमेंट आहे की बापरे, काहीच करा, खूप गरमी होती आहे लाईट नसल्यामुळं. आणि कमेंट इतकी लंबी आहे तर मी वाचू नाही शकत तेवढी, म्हणजे एवढं नाही पाठांतर करून तुम्हाला सांगू शकत. तर बाहेर हवा पण नाही आहे यार. आज शुक्रवारची आमच्या इकडे लाईट जाते. असो, तर व्हिडिओ बनवण्याचं मेन कारण हा आहे. त्या ताईने मला असं कमेंट केली की ताई येत का दादा येत, जे काय असतील ते सो. तर त्यांनी असं मला म्हटलं की करिश्माचा टॉपिक घेऊन तू व्ह्यूसाठी, लाईकसाठी किंवा म्हणजे फेमसाठी करते असं म्हणे. मला सांगा, मला एक म्हणायचं आहे, मी असं सबस्क्रायबरसाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, किंवा मला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, म्हणजे ह्या गोष्टींसाठी केलेला व्हिडिओ कसा काय असू शकतो? तिला त्रास होतो आहे, तिची व्हिडिओ बंद आहे, ती ना तिची तब्येत ठीक नसल्यामुळं ती व्हिडिओ बनवत नाही आहे. त्या गोष्टीचा तिला कमेंट करता, त्या गोष्टीचा तिला त्रास होतो. तिनं मला जेव्हा कॉलवरती बोलली की असे कमेंट येत आहे, तर मी म्हटलं तू ताण नको घेऊ, म्हणलं मी व्हिडिओ टाकून देईन, एवढंच बोललेली. आणि असं जर असताना मला म्हणजे फेमसाठी जर मी असं व्ह्यूसाठी किंवा काही कशासाठी जर मी असं केले असते ना, तर आत्तापर्यंत 4 वर्ष झालं मला यूट्यूबवरती माझं चॅनल मॉनिटाईज होऊन मी एकदम असं म्हणजे कुठं पोहोचली असती माहिती आहे का. माझ्याकडे पण भरपूर टॉपिक आहेत, पण मला प्रत्येक टॉपिक सोशल मीडियावरती मांडायला आवडत नाही. मला एवढं समजतं की कुठले विषय सोशल मीडियावरती सांगायला पाहिजे, कुठले नाही. आणि हे पण माहिती की सोशल मीडियावरती जे सांगायचे नाही तेच टॉपिक जास्त चालतात. आणि मला हे माहिती असताना पण मी सांगत नाही टॉपिक. ते जर टॉपिक सांगायला चालू केले ना मी, तर माझे पण व्हिडिओ चांगले पळतील. मला त्या गोष्टीचा विश्वास पण आहे, भरोसा आहे त्या गोष्टीवरती. पण असं मला करायचंच नाही आहे. तर पहिली गोष्ट तर मी फक्त याच्यामुळं व्हिडिओ बनवला होता की तिला त्रास होते, ती व्हिडिओ नाही बनवू शकत, म्हणून मी व्हिडिओ बनवला आणि मी व्हिडिओ पोस्ट केला माझ्या चॅनलवरती. कोलॅब पण नाही केले, तिच्या चॅनलवर टाकलं पण नाही. आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही लोक जे काही बोलता ना, ते बोलून त्रास नका ना देऊ कुणाला पण. तुम्ही कमेंट यार, चांगलं जरी व्हिडिओ केला तरी कमेंट करता, वाईट व्हिडिओ केला तरी कमेंट करता. तुम्हाला कुणाच्या आयुष्याबद्दल काय माहिती आहे का, रिॲलिटी की नाही? ती जगात काहीचे कमेंट तर असे त्या व्हिडिओ कॉल, जगात काहीलाच नवरा भेटले का? नाही भेटला तिलाच. भरपूर जणांचे नवरे चांगले आहेत, भरपूर जणांना चांगलं भेटले, पण तिला पहिला वाईट भेटला आहे, त्यामुळं तिला हा जास्त स्पेशल वाटतो हे चांगलं भेटल्यामुळं. तर त्याच्यात काय चुकी आहे? ती तिच्या नवऱ्याचं सगळं काही सांगते, तिच्यासोबत काय होत होतं, काय नाही, किती दुःख भोगले, काय भोगलं, कसं झालं, त्या जर गोष्टी ती सांगू शकते, तर ऑब्वियसली मला वाटतं की तिनं तिच्या ह्या चांगल्या पण गोष्टी सांगितल्या पाहिजेत. आणि ज्यांना कुणाला त्रास होतो, प्लीज ते व्हिडिओ बघायचे नाहीत, व्हिडिओज नाही बघायचं. रिकामं उठलं की सुटलं, तू ह्याच्यासाठीच व्हिडिओ बनवला, त्याच्यासाठी. अरे खूप सारे लोक आहेत जे करिश्माचा फायदा घेतले, व्ह्यूसाठी तिचा फायदा घेतला, तिच्यामुळं त्यांचे चॅनल मॉनिटाईज झाले, तिच्यामुळं त्यांच्या व्हिडिओला व्ह्यू भेटले. आत्ता पण जाऊन बघा त्यांच्या चॅनलवरती, त्यांचे ज्या व्हिडिओमध्ये करिश्मा आहे तेच व्हिडिओ रँक करतात, आणि ज्या व्हिडिओमध्ये करिश्मा नाही आहे तो व्हिडिओ काहीच नाही, 200-300ला व्ह्यू आहेत. तुम्ही त्यांना जाऊन म्हणा ना, त्यांच्या व्हिडिओ खाली म्हणा, त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये भुका.
आणि त्यांनी एवढं सगळं फेम घेऊन पण तिच्यामुळं एवढं चांगलं झालं, तिचं कुठंच नाव घेत नाहीत ते लोक. तुम्ही त्यांच्याशी बोला, त्यांना म्हणा की बाबा तुझं फायदा झाले ना तिच्यामुळं, तर तू तिचं नाव घे. एकदा तरी व्हिडिओमध्ये थँक्यू म्हणा, असं म्हणा. माझ्या व्हिडिओमध्ये येऊन माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करता तुम्ही की मी व्ह्यूसाठी करते. बाई आहे दादा आहे, जे कोणी असशील तर तुला सांगते, तसं जर असतं तर मी करिश्माला लग्नाच्या अगोदर पण 2 वेळेस भेटलेली आहे, पण तेव्हा मी व्हिडिओसुद्धा केला नाही. ही गोष्ट तुम्ही करिश्माला पण विचारू शकता. मी कधीच तिला भेटल्याच्या नंतरला मी माझा मोबाईल घेऊन हातात व्हिडिओ केला, चल व्हिडिओ टाकायचे, मला व्ह्यू पाहिजे, सेटिंग सांग, हे सांग. मी कधीच तिला म्हणले नाही. आणि लग्नात पण जर गेली मी तिच्या, तर माझ्या मोबाईलमध्ये मी एकही व्हिडिओ केलेला नाही. मी फक्त तो एक व्हिडिओ केला ज्या वेळेला माझ्या नवऱ्यांनी तिचा मामा होऊन सुपारी फोडली. तो व्हिडिओ केला मी फक्त. का तर म्हणजे आम्हाला आत्तापर्यंत आम्ही कोणाच्या लग्नाला गेलो नाही, आणि गेलं तरी पण असं फक्त लांबून पाहुणे कसं अक्षदा टाकतात तसं गेलेलं आहे. आणि हा असं म्हणजे करण्याचं कधीच आम्हाला म्हणजे ते म्हणतात ना चान्स भेटला नाही, किंवा ती वेळच नाही आली की कधी आम्ही कोणाची सुपारी फोडून काय करेन. आणि ते माझ्यासाठी फर्स्ट टाईम होतं, आणि माझ्या नवऱ्यासाठी पण. जी तिच्या लग्नामध्ये त्यांनी तिचं मामा बनवून, तिचं मोठा भाऊ बनवून, त्या नात्याने त्यांनी सुपारी फोडली. आणि तो फक्त एक मोमेंट मी तो व्हिडिओ केलेला आहे, बाकीचे कुठलेच व्हिडिओ मी केलेले नाहीत. असं जर असतं ना, मला जर व्ह्यूसाठी जर व्हिडिओ बनवायचे असते ना, तर मी 3 वेळेला तिला भेटलेला आहे. मग प्रत्येक वेळेला मी गेले की कॅमेराच चालू केला असता. चल बाई ते सगळं सोड, आधी व्हिडिओ कर. चल बाई सगळं सोड, तू आधी व्हिडिओ कर, व्हिडिओमध्ये ये, मी हे म्हणली असते. पण नाही, ते तुम्हाला नाही कळणार, कारण मला त्या गोष्टीचा शौकच नाही आहे की एखाद्याचा वापर फक्त आपल्या व्ह्यूसाठी करा, एखाद्याचा वापर फक्त आपण ह्याच्यासाठी करून घ्या. मला एवढी जाणीव आहे आणि एवढं समज आहे की आपण तिथे गेलो आहे कशासाठी, आणि भेटण्यासाठी, बोलण्यासाठी आपण काय करतो काय नाही, ही एवढी अक्कल आहे माझ्यामध्ये. तर प्लीज तुम्ही मला नका रिकामं ज्ञान देऊ. मी म्हणलं का तुम्हाला मला ज्ञान द्या म्हणून. तुमचे जाऊ द्या यार, काय बोलावं तुम्हाला. उठलं की सुटलं करिश्मा, नाहीतर आदिती ताईला पकडतात. त्या आदिती ताईला पण यार कशी कमेंट करताय तुम्ही. मी तुम्हाला सांगितलं की कमेंट करताना जरा सांभाळून करत जा कमेंट. तुम्ही कमेंट करता तर त्रास होतो. ते काय ते आता ज्याची त्याची लाईफ असती, ज्याची त्याची मर्जी असती की घरातल्यांना मेंबरना कुणाला दाखवायचं कुणाला नाही दाखवायचं. ज्याचा त्याचा पर्सनल प्रॉब्लेम आहे तो, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कुणाला दाखवायचं व्हिडिओमध्ये तर दाखवतील, नाही तर नाही दाखवतील. त्या पण ह्याच्यामध्ये तुम्ही आदिती ताईला असं घसटलं की म्हणे तुला नवरा नाही का, तुला नवऱ्याने सोडून दिले का, तू नवऱ्याला दाखवतच नाही, तुझं डिवोर्स झालं आहे का, तू अशीच आहे का, आणि तू तशीच आहे का, तू काळीच आहे का गोरीच आहे. अरे बाबा, तुम्हाला काय करायचं आहे, काळी असो गोरी असो, आम्ही कसेही असो, आमच्या नवऱ्यांना आम्ही आवडतो, आमच्या घरच्यांना आम्ही आवडतो. दॅट्स इट, बस झालं. तुम्ही व्हिडिओ पुरतं बोला ना. आणि राहिला प्रश्न माझा तो व्हिडिओ बनवून टाकण्याचा विषय, तर मी फक्त आत्ता पण सांगते, मी फक्त याच्यासाठी व्हिडिओ केला होता. तिला व्हिडिओ टाकता येत नव्हते, तिची तब्येत खरंच खूप खराब आहे. त्यामुळं मग मी ते कमेंट येत आहे, ते कमेंट वाचून अजून परत तिला त्रास होतो आहे. म्हणून मग मी म्हणलं की चला मी व्हिडिओ टाकते. आणि जर मला असं व्ह्यू वगैरे घ्यायचे असते ना, तर तिला बोलली असती मी कोलॅबरेशन कर, तुझी ID पण लावते मी म्हणून. ती हो बोलली असती, नाही म्हणली नसती ती. कारण ती जितकं सगळं भोगून माणसं ओळखायला शिकली ना, तेवढे तुम्ही लोक व्हिडिओ पाहून पण शिकत नाही. तुम्हाला एवढं रियालिटी सांगतात व्हिडिओमध्ये सगळे लोक की आमच्या लाईफमध्ये हे चाललं आहे, ते चाललं आहे, असं झालं आहे, तसं झालं आहे. तरी पण तुम्हाला माणसं ओळखता येत नाहीत. तुम्हाला वाटतं की हे ह्याच्यासाठी करत असन, ते त्याचे. तुम्ही रिकामे डोके लावता, तुमचे रिकामे डोके, बाकी काहीच नाही. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे, ताई दादा जो कोणी असेल तो, मला जर व्ह्यूसाठी करायचं असतं तर मी खूप काही केलं असतं. तर ही पहिली गोष्ट डोक्यात बसून घ्या. आणि प्लीज आदिती ताईला असो, करिश्मा असो, कारण
त्या सोशल मीडियापेक्षा बाकीच्या सगळ्या गोष्टीपेक्षा ह्या मनाने खूप जवळ आलेली आहेत माझ्या. आणि हे तुम्हाला नाही कळणार आणि मी सांगू पण नाही शकत आणि त्या गोष्टी मला सोशल मीडियावरती मांडायच्या पण नाहीत. तर प्लीज मला एवढंच सांगणं आहे, बाकीच्या लोकांशी घेणं देणं नाही आहे मला, पण ह्या दोघींना कमेंट करते वेळेस तुम्ही थोडंसं जपून कमेंट करा. त्रास होतो यार. आणि तुम्ही पण व्हिडिओ बनवता, तुम्ही पण जेव्हा सोशल मीडियावरती काही कंटेंट क्रिएट करता, तुम्ही पण एक इन्कमसाठीच करता, समजलं का, जे बाकीचे करतात. तर प्लीज मला एवढंच म्हणायचं आहे की कुणालाही वाईट बोलू नका. तुम्ही व्हिडिओ बघा, त्याच्यात आयडिया द्या, उलट असा नाही असा व्हिडिओ करा, मला असा आवडतो तुझा व्हिडिओ असे. आणि मला माहिती आहे एक व्यक्ती अशी होती जी मला असं बोलली होती की यूट्यूबवरती व्हिडिओ बनवायला टॅलेंट नाही लागत, तर त्याला दिसायला सुंदर पाहिजे, असं बोलली होती. मी नाव नाही घेणार त्या व्यक्तीचं, पण ती गोष्ट माझ्या मनाला लागली होती. मी म्हटलं ठीक, हो म्हटलं, तुम्ही दिसायला सुंदर आहे म्हणलं, आम्ही दिसायला सुंदर नाही आहे. मी ॲक्सेप्ट करते त्या गोष्टी. पण काही लोकांना असं वाटतं की नाही आम्ही सुंदर आहे, आम्ही असे तसे, म्हणून आम्हाला सगळं काही होतं, आम्हाला सगळं काही. तुमच्यात तेवढं टॅलेंट आणि तुम्ही जर एवढेच सुंदर असता तर तुम्हाला दुसऱ्याच्या मदतीची गरज पडलीच नसती. पहिली गोष्ट, समजलं का, तुम्हाला दुसऱ्याच्या मदतीची गरज पडली नसती. आणि तुम्ही त्या गोष्टीसाठी किती हातापाय जोडलेत आणि किती काय काय केले ना, हे मी स्वतः डोळ्यानं पाहिलेलं आहे. त्यामुळं प्लीज मला काही म्हणायचं नाही आणि मला कमेंट करताना जरा विचार करून करा. परिस्थितीने एवढं स्ट्रॉंग बनवलं आहे ना, तर मी बोलूच शकते. त्यामुळं प्लीज हे असे कमेंट तर करू नका. तुम्हाला व्हिडिओ बघू वाटले बघा, नाही बघायचे तर नका बघू. तो व्हिडिओ स्किप करा, ब्लॉक करून टाका, सबस्क्राईब करू नका, मला हरकत नाही. पण असं काही बोलून एखाद्याच्या मनाला गोष्टी लागतील असं प्लीज बोलू नका. ज्या गोष्टी आम्ही कधी केल्याच नाहीत ते तुम्ही केले म्हणून असं जेव्हा कमेंटमध्ये म्हणता तर त्या गोष्टीचा त्रास होतो. जे करतात ना त्यांना बोला, जे करतात तसे कामं व्ह्यूसाठी फेमसाठी ह्याला त्याला व्हिडिओमध्ये घेऊन त्याच्या पुढं गोड 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 राहायचं, नंतरला मग भांडणे करायचे, नंतरला काय काय बोलायचं. ते जे करतात का त्यांना सांगा, मला नका सांगू. तर बस मला एवढंच म्हणायचं होतं, कमेंट जपून करा. आणि जे काही माझे जेवढे पण 4 जेवढे पण असतील सबस्क्रायबर ते खूप चांगले आहेत. आणि हे जे कमेंट करणार आहेत ते माझं सबस्क्रायबर नाही आहे. तर बस हे कोणतरी मुद्दाम म्हणजे असं कमेंट केलेली आहे, मला पण आयडिया आहे त्या गोष्टीची, मला नाव नाही घ्यायचं आहे कुणाचं. आणि जेवढे पण माझे आहेत, ज्या वेळेला मी लाईव्ह येते त्यावेळेला ते बोलतात माझ्याशी, 2-4 असो पण चांगले आहेत, 2च असो पण ते माझ्या प्रति प्रेमळ आणि इमानदार आहेत आणि मला चांगलंच सांगतात. ते मला प्रत्येक वेळेला कमेंट करतात की तू असं नाही असं कर, ताई तू हे कर तर तुझं चांगलं होईल, तू नको हे करू, घाबरू नको, हे असे कमेंट करतात. मला 4च पाहिजेत माझे सबस्क्रायबर, पण ते चांगले प्रेमळ आणि माझं शुभ चिंतक असणारे पाहिजेत. असं भीड नको आहे मला, गर्दा नको आहे रिकामटवळ्यांचा. तर भीड नको आहे मला, एवढंच सांगायचं होतं मला. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.